नमस्कार मित्रांनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात एक महत्त्वपूर्ण अशी अपडेट आहे. लाडकी बहीण योजनेसंदर्भात वेळोवेळी अपडेट येत आहेत, त्यामध्ये बदल करण्यात येत आहेत. म्हणजे स्टार्टिंगला फॉर्म जेव्हा भरायला सुरुवात झाली होती त्यावेळेस जन्माची इन्फॉर्मेशन त्या ठिकाणी विचारली गेलेली होती. त्यानंतर अपडेट येऊन त्या ठिकाणी आधार कार्डवरती जे काय इन्फॉर्मेशन आहे, जो काय ॲड्रेस आहे, जे कोणतं गाव आहे त्या ठिकाणी ते टाकण्यास सांगितलं गेलेलं होतं. किंवा कागदपत्रांमध्ये शिथिलता केली होती. कमीत कमी कागदपत्रांमध्ये हा अर्ज कसा करावायचा हे त्या ठिकाणी सांगण्यात आलं होतं. तर काही लाभार्थ्यांनी मराठीमध्ये अर्ज भरलेला होता तो त्या ठिकाणी रिजेक्ट झालेला आहे आणि काही कागदपत्रांमध्ये त्रुटी आढळल्यामुळे त्या ठिकाणी रिजेक्ट झालेला आहे, अर्ज रिजेक्ट झालेला आहे. म्हणजे काही ठिकाणी लाभार्थ्यांचं रिव्ह्यू आहे, काही ठिकाणी पेंडिंग आहे, काही ठिकाणी अप्रूव्ह झालेलं आहे. तर ज्यांचं पेंडिंग असणार आहे तर ते रिव्ह्यूसाठी जाणार आहे आणि ज्यांचं काही कारणास्तव त्या ठिकाणी रिजेक्ट होणार आहे, म्हणजे नोटिफिकेशन येईल रिजेक्टची. म्हणजे तुम्ही फॉर्म जर मराठीत भरला असेल तर तो इंग्रजीमध्ये भरून तो परत अपलोड करायचा आहे. किंवा त्या ठिकाणी कागदपत्र जर तुमच्याकडून काही चुकीचं गेलं असेल किंवा आधार कार्डची एकच साईड अपलोड केली गेलेली असेल तर ते आधार कार्डची बोथ साईड त्या ठिकाणी अपलोड करून आपण फॉर्म त्या ठिकाणी सबमिट करायचा आहे. तेव्हाच तो फॉर्म पुढे रिव्ह्यूमध्ये जाऊन आपला फॉर्म त्या ठिकाणी सबमिट होणार आहे. म्हणजे भरपूर जे लाभार्थी आहेत त्यांना भरपूर अशा शंका आहेत किंवा त्यांना भरपूर ज्या अडचणी आहेत, त्यांच्या ज्या नारीशक्ती दूतवरती जे काही त्रुटी त्या ठिकाणी येणार आहेत ती फक्त सॉल्व करायची आहे. म्हणजे कागदपत्राची जर असेल तर त्या ठिकाणी कागदपत्र आपण अपलोड करायचं आहे किंवा मराठीत फॉर्म भरलेला असेल तर तो त्या ठिकाणी इंग्रजीमध्ये फॉर्म भरायचा आहे. आणि सरकारकडून आपल्या लाभार्थ्यांच्या अकाउंटवरती ₹1 हा जमा केला जाणार आहे. म्हणजे अशी महत्त्वपूर्ण इन्फॉर्मेशन तुम्ही मित्रांनो. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांना जरूर शेअर करा. धन्यवाद.